कुंभ राशी सावधान, 17 जुलैपासून शनी चालणार वक्री चाल. नमस्कार मित्रांनो, कुंभ राशी 2025 कुंभ राशीचे 5 मोठे भविष्य. 13 जुलै ते 27 जुलै शनी चालणार वक्री चाल. नमस्कार मित्रांनो, वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आता फार लवकरच कर्मफलदाता शनी आपल्या चालीत मोठा बदल करणार आहे, म्हणजेच दंड देणार आहेत. शनिदेव आता त्यांच्यात झाले आहे. याचा व्यापक परिणाम देश विदेश तसेच सर्व 12 राशींवर होणार आहे. मित्रांनो, या काळात कुंभ राशी वर्षांनीच्या वक्री चालीचा काय परिणाम होणार आहे आणि कर्मफलदाता शनिदेव वक्री झाल्याने कुंभ राशींच्या कुंडलीत कोणत्या भावात गोचर होणार आहे आणि त्याचा तुम्हाला काय फायदा होणार आहे, या महापरिवर्तनामुळे तुमच्या जीवनात काय बदल घडतील, हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण हा व्हिडिओ सर्व कुंभ राशींच्या जातकांसाठी अत्यंत खास ठरणार आहे. मित्रांनो, जुलै महिना सुरू झालेला आहे आणि जुलै ते नोव्हेंबर दरम्यान एक मोठा ज्योतिषशास्त्रीय बदल होणार आहे. म्हणजेच काय तर 13 जुलैपासून शनी कुंभ राशीत वक्री गतीने प्रवेश करतो आणि ही स्थिती सुमारे 138 दिवस म्हणजेच 27 नोव्हेंबरपर्यंत राहील. मित्रांनो, 13 जुलै रोजी सकाळी 9:36 कुंभ राशीत वक्री झाला आहे शनी. शनी वक्री झाल्यानंतर काही राशींना शुभ कार्याची फळे मिळतात. जेव्हा एखादा ग्रह वक्री होतो तेव्हा त्याची फळ देण्याची क्षमता वाढते. ती फळ चांगली असतील किंवा हे तुमच्या पूर्वीच्या कर्मावर अवलंबून असते. त्यामुळे शनी वक्री होताच तुम्हाला समजून घ्यायचा आहे की आता ते तुमच्या कर्माचे संपूर्ण विषय उघडणार आहे. चला मित्रांनो, आता जाणून घेऊया कुंभ राशीसाठी त्या 5 मोठ्या भविष्यवाणी. जे नंबर 1, आर्थिक प्रगती. 13 जुलै ते 27 नोव्हेंबर या काळात शनिदेव कुंभ राशींच्या लोकांचे जुने विषय चुकता करणार आहे. या काळात शनी वक्री असून 4थ्या भावात वक्री होती आणि त्याच्या गोष्टीचा प्रभाव पहिल्या 10व्या आणि 3ऱ्या भावावर होईल. 8व्या भावातून वक्री होत असल्यामुळे आर्थिक क्षेत्रात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. शनिदेवांची शुभदृष्टी असल्यामुळे हा काळ आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत शुभ ठरतो. जर तुम्ही ऑनलाईन संबंधित काम करत असाल तर तुमच्यासाठी हे दिवस फार लाभदायक आणि महत्त्वाचे ठरणार आहेत. विचार करत असाल तर ही वेळ कामावर लक्ष केंद्रित करण्याची आहे. घाबरू नका, इमानदारीने काम करत राहा. शनिदेवांची कृपा तुमच्यावर आहे. नंबर 2 आहे महिलांसाठी अनुकूल कालावधी. या काळात कुंभ राशींच्या महिलांना मानसिक शांतीचा अनुभव मिळेल. सामाजिक पातळीवर तुम्ही अधिक मिसळणारे वाद न करता तुमची दिनचर्या सुरळीत पार पडली करणाऱ्या महिलांसाठी पारदर्शकता वाढेल आणि कामात रस वाढेल. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी अनुकूल काळ आहे. 27 नोव्हेंबरपर्यंत महिलांसाठी हा काळ सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. मित्रांनो, या काळाचे लाभ घ्या. शनिदेव महाराजांची कृपा तुमच्यावर आहे. नंबर 3 आहे आरोग्याबाबत. मिश्र परिणाम. या 138 दिवसात शनिदेव तुमच्या आरोग्यावर संमिश्र परिणाम देतील. शनी तुमच्या व्रतभावाला प्रभावित करतो, त्यामुळे आरोग्य बिघडू शकते. मानसिक तणाव किंवा बेचैन जाणवू शकते. पण जर तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे सजगतेने लक्ष दिले नव्हे, उपाय योजले, मग ते मानसिक असो वा शारीरिक असो, तर तुम्हाला उत्तम परिणाम मिळू शकतो. यासाठी कामातून थोडासा वेळ स्वतःसाठीही काढा. कुठेतरी फिरायला जा. यामुळे मानसिक आणि शारीरिक तणावातून तुम्हाला सुटका मिळेल आणि तुम्ही नव्या ऊर्जेने पुन्हा वाढ होईल. नंबर 4 आहे करिअरमध्ये प्रगती. शनीची वक्री चाल तुमच्या करिअरमध्ये संधी घेऊन येईल. 13 जुलै ते 27 नोव्हेंबर या काळात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल किंवा नोकरी बदलू इच्छित असाल तर या ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच हा काळ तुमच्यासाठी अनुकूल ठरेल. वेळ आणि परिस्थिती अधिकाधिक सुधारत जाईल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. प्रेम आणि कौटुंबिक जीवनात थोडीशी आव्हाने. 27 नोव्हेंबर दरम्यान तुमचे कौटुंबिक आणि प्रेम जीवन थोडे आव्हानात्मक ठरू शकते. प्रतिक्रिया देण्यात तयार करू शकतात. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. प्रेमाने संवाद साधा. विवाहित लोकांमध्ये तणाव किंवा कटुता निर्माण होऊ शकतो.
एकमेकांच्या भावना समजून घेणे फार गरजेचे आहे. तुमच्या जोडीदाराशी काहीही लपवू नका. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.